पण बाबा, माझ्या अभाग्याचं एवढं भाग्य कुठे आहे? तुमच्या या कार्यक्रमामध्ये माझा खारीचा वाटा पडावा एवढं भाग्य नाही बाबा. खूप अनंत जन्मी अडचणी जोडल्या, अडथळा जोडला. याही वेळेला काहीतरी अडथळा जोडलेला असून बाबा, माझ्यासाठी देवाला प्रार्थना करा की माझा अडथळा दूर व्हावा. बाबा, 500 रुपयाची नोट भगवद्गीतेमध्ये ठेवली होती, पण रात्रीच मुलीच्या पोटात दुखायला लागलं आणि गाडी करून त्याला दवाखान्यात न्यावं लागलं. भाडं 500 रुपये गाडीवाल्यानीच घेतले, डॉक्टरचे आणखी बाकी आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी हा जो आपल्याला धर्म सांगितलेला आहे, हे जे ज्ञान दिलेलं आहे, या ज्ञानाचा जो पाया आहे, ज्या पायावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या ज्ञानाची इमारत उभी आहे असं सांगितलं. ज्या ज्ञानाचा कळस किंवा ज्या ज्ञानाचं मूळ श्री दत्तात्रय प्रभू असल्याचं आपल्याला सांगितलं, त्या ज्ञानाचा पाया म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. या 4 गोष्टी या ज्ञानाचा पाया आहे आणि या ज्ञानाचं मूळ श्री दत्तात्रय प्रभूंपासून आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी ध्वजारोहणाची सेवा आदरणीय मंत्री श्री भंडारकर बाबांनी माझ्याकडे दिली. आपण जो ध्वज या ठिकाणी ध्वज अनावरण केलं ध्वजाचं, या ध्वजाचा आपण रंग बघितला. आपण सूत्रसंचालकाकडून ऐकलं की ध्वजाचा रंग आहे हा पांढरा शुभ्र आहे आणि ते शांतीचं प्रतीक असतं. शांतीचं प्रतीक असलेल्या या ध्वजाला 4 कोपरे आहेत, जे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं सूचक आहे. या 4ही गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये आपण नेहमी ठसवल्या पाहिजे. या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. यापेक्षा या 4 गोष्टी ज्याला कळाल्या तो चैतन्य विद्यावंताची बरोबरी त्याला असल्याचं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं आहे. जेव्हा भक्तमंडळी मला काही कळत नाही असं म्हणतात, त्यावेळेस स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला जीव कळतो? म्हटले हो बाबा कळतो. देवता कळतात? म्हणे हो कळतात. प्रपंच? म्हणे हो दिसतो डोळ्याने. परमेश्वर? म्हटले हो कळतो. म्हटले स्वामी म्हणतात, बाई या परते आणि काही जाणणे असे जगात ज्याला या 4 गोष्टी कळाल्या त्याच्या पलीकडे काही जाणणं नसतं. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आज हा संवाद साधतो आहोत. श्री दत्तात्रय प्रभूंच्या जयंतीच्या या अवतार दिनाच्या निमित्ताने आपल्याशी बोलत असताना दत्तात्रय हा जो अवतार आहे, या अवताराच्या संबंधाने अनेक शास्त्रकारांनी, अनेक जाणत्यांनी अनेक मतं व्यक्त केलेली आहे. पण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जे स्वतः परमेश्वर उभयदृश्य अवतार आहे, यांनी या अवताराच्या संदर्भाने सांगत असताना हा चतुर्युगी अवतार असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे 4 युग सांगितलेले आहे. आपल्या ध्वजाचे कोपरे किती आहेत? तर 4 युग सांगितलेले आहे आणि हा अवतार चतुर्युगी अवतार आहे असं सांगितलं. कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4ही युगामध्ये विद्यमान असलेला एकमेव अवतार म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू अवतार आहे. आणि या अवतार दिन आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या दत्तात्रयाच्या नामाच्या संदर्भामध्ये असं सांगितलं जातं की दत्त आत्रेय या शब्दाचा अर्थ असा होतो, दत्त म्हणजे देणारा आणि आत्रेय म्हणजे आत्री ऋषीपासून ज्याचा जन्म झाला किंवा आत्री ऋषी ज्यांचे पिता आहेत, अशा प्रकारे दत्त आत्रेय. दत्त म्हणजे देणारा. मग काय देणारा, कुणाला देणारा, कधी देणारा? तर दत्त म्हणजे देणारा. तर या देणाऱ्या शब्दाशी थोडंसं आपण एक चर्चा करूया की देणारा म्हणजे काय. देणारा व्यक्ती घेणाऱ्याला केव्हा देऊ शकतो या संदर्भाने थोडा विचार आपण जर केला तर आपल्या असं लक्षात येतं की काहीही द्यायचं असलं, तुम्हाला कुणालाही काही द्यायचं असलं तर देण्यासाठी 4 गोष्टी लागत असतात. जसं आपण बघितलं की आपलं ज्ञान हे जे 4 मूळ पदार्थावर अवलंबून आहे, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, तसं देण्यासाठी 4 गोष्टी लागत असतात. आता कल्पना करा, माझ्याजवळ आता ही गाठी आहे. ही गाठी मला तुम्हाला द्यायची आहे. आता ज्या व्यक्तीला मला ती द्यायची आहे
त्या व्यक्तीच्या समोर गाठी घेऊन उभं राहण्यासाठी प्रथमतः ही गाठी माझ्याजवळ असली पाहिजे. याला संभावना म्हणतात. वस्तूची संभावना आपल्याकडे असली तरच आपण देऊ शकतो, अन्यथा देऊ शकत नाही. आडातच नाही तर पवऱ्यात काय येणार आहे ना. म्हणून वस्तू द्यायची आहे तुम्हाला तर पहिले काय पाहिजे? संभावना. वस्तूची संभावना असली पाहिजे. दुसरी गोष्ट, ही वस्तू आता तुम्हाला द्यायची आहे. माझ्याजवळ वस्तू आहे, घेणारा व्यक्ती समोर आलेला आहे, पण देण्यासाठी उदारता लागत असते. ती वस्तू, या वस्तूचं स्वामित्व मी काढून घेतलं पाहिजे. या वस्तूचं स्वामित्व समोरच्या व्यक्तीला संपादन मला करता आलं पाहिजे. यासाठी माझ्या अंतःकरणात पहिले उदारता असली पाहिजे. संभावना, उदारता है ना. आणि आता बघा, संभावना तुमच्या लक्षात आली, उदारता लक्षात आली, या दोन गोष्टी आहे. आता तिसरी गोष्ट आणखी एक लागत असते बघा, स्वातंत्र्य. ही वस्तू मी देणारा इथे आहे, घेणारा तुम्ही समोर आहात, परंतु देत असताना मला या गोष्टीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीलाही द्यायचं आहे त्या व्यक्तीने दोन्ही व्यक्तीची एकमेकावर श्रद्धा पाहिजे. या 4 गोष्टी जर असेल तर देणं घेणं होत असतं. कल्पना करा, दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे आणि आदरणीय भंडारकर बाबा आयोजक या कार्यक्रमाचे बाबांना घेऊन संयोजक समिती आपल्या घरी आली. वर्गणीला जाऊया म्हटले आणि मग एक छानपैकी मोठं घर निवडलं, मोठा बंगला, दिसायला मोठा छानपैकी नाव, बंगल्यात गाडी. तर बंगल्याच्या आवारामध्ये गाडी आहे, मोठा बंगला आहे आणि संयोजन समिती तिथे पोहोचली. मोठं घर आहे. आपल्याला आता अपेक्षेने ही मंडळी आली, आपल्याला चांगलं दान मिळेल, चांगला कार्यक्रम होईल. त्या ठिकाणी प्रास्ताविक करण्यात आलं दत्त जयंतीचा कार्यक्रम. अशा वर्गणीसाठी आम्ही आलो. यजमानाने हातावर हात चोळला, म्हटले बरं का बाबा, कोणत्याही कार्यक्रमाला पैशाशिवाय कार्यक्रम होत नसतो. तुम्ही जे काम करता अतिशय छान काम आहे. दत्तात्रय प्रभू एकटे राहिले. दत्तात्रय प्रभू सातत्याने फिरत राहिले. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले. दत्तात्रय प्रभू पहाटे उठून काशीला स्नान झालं की दत्तात्रय प्रभू कोल्हापूरला जातात, भोजनासाठी पांचाळेश्वरला जातात, निद्रेसाठी माहूरला जातात. हे सर्व गोष्टी आणि दत्तात्रय प्रभूंचे 24 गुरु, या सर्व गोष्टी कळण्यासाठी काहीतरी मार्ग लागतो ना. तुम्ही जे महत्त्वाचं करता हे खूप छान आहे. या कार्यक्रमासाठी वर्गणी दिली पाहिजे. आणि वर्गणीशिवाय आयोजकासोबत जे कार्यकर्ते होते, सागर पाटील, त्यांनी लगेच काढलं पावती बुक, नाव बी टाकलं, फलाणे पाटील नावही टाकलं ना. आता आकडा टाकणार तेवढ्यात म्हटले तुम्हाला द्यायला पाहिजे, भरघोस वर्गणी द्यायला पाहिजे, दिलीच पाहिजे. पैशाशिवाय काय होतं. पण बंड्याची माय मुंबईला गेली आणि चावी तिच्याकडे. वस्तू आहे, त्यांनी काय सांगितलं, पैसे आहेत आपल्याकडे, दिलेही पाहिजे, पण स्वातंत्र्य नाही. चावी कुणाकडे आहे? अशी दुसऱ्याकडेच चावी असते बऱ्याच वेळा आपली. आणि बऱ्याच वेळा आपण कोणालाही कुठेही कशी चावी देतो, बऱ्याच वेळा आपल्यालाही कोणी चावी देतं. या चावीमुळे बऱ्याच दिशा बदलत असतात. म्हणून ही स्वातंत्र्याची जी चावी आहे ही या दानामध्ये सांगितलेली आहे की दान द्यायचं असेल तर स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. संभावना तुम्हाला सांगितली, संभावना है ना. तर संभावना, स्वातंत्र्य आणि उदारता या 3 गोष्टीपैकी आपण आता काय पाहिलं? स्वातंत्र्य पाहिलेलं आहे. आता उदारताबद्दल सांगतो तुम्हाला. या ठिकाणी मंडळी मग वापस निघाली. नाव तसंच होतं. कार्यकर्ते मंडळीला फार मोठी अडचण येत असते आणि फार मोठी आशा मनात घेऊन जावं लागत असतं की आपल्याला इथे इतकी प्राप्ती होईल आणि आपला कार्यक्रम असा दणदणीत होईल. कारण कार्य त्याशिवाय होत नसतं. आणि मग पुढच्या घरी गेले छानपैकी. आता आजचा दिवस वाया जायला नको, चांगल्या प्रकारे आपल्याला सुरुवात झाली पाहिजे म्हणून गेले चांगल्या दुसऱ्या मोठ्या घरी. आणि मग मोठ्या घरी गेल्यानंतर
त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा प्रास्ताविक केलं, यजमान भेटले, चहा पाणी झाला आणि म्हटले बरं का कार्यक्रम उत्तम आहे, तुमचं कार्यही चांगलं आहे, तुमची संयोजन समिती खूप छान आहे, तुमच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे, तुमच्या कार्यातून एक व्यसनमुक्त समाज घडतो आहे, तुमच्या या कार्याला लाख लाख शुभेच्छा दिल्या पाहिजे. मनातल्या मनात कार्यसंयोजक समिती म्हणत होती की लाख लाख शुभेच्छाबरोबर लाख लाख रुपयेसुद्धा लागत असतात आणि त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो आहे. मनात बरं का, मनात बोलायच्या काही गोष्टी असतात, कारण त्या बोलताना कोणाचंही कोणाला कुठल्याही प्रकारचं बंधन येत नसतं. आणि मग ते संवाद संपला, आता द्यायचे आहे पैसे, नाव टाकलं. ते म्हटले सर्वांकडून पैसे घ्या, कोणाला सोडू नका, अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो कोणीही असो, तुम्हाला कुठेही दिसलं, इकडे तिकडे नाही दिसले, कार्यक्रमात जरी दिसले तरी मागा, त्यांना सोडू. प्रत्येकाला, समाजातल्या प्रत्येक घटकाला पैसे मागा. कार्य तुम्ही समाजाचं करतात, स्वार्थाचं काम करत नाही, प्रत्येकाला काम घडलं पाहिजे. माझ्याकडे आले तसे आमक्याकडे जा, फलाण्याकडे जा, कोणाला सोडू नका, प्रत्येकाकडून पैसे घ्या, सर्वांचं कार्य झालं पाहिजे. मोलाचं कार्य आहे, कार्यक्रम दणदणीत करा, हे काही करू नका, स्पीकर चांगला लावा, हार चांगले आणा, मस्त करा, पैसे आपले पण घ्या. सागरनी काढली पावती, नाव लिहिलं आणि 11 आकडा टाकला. आता याच्यावर किती शून्य टाकायचे? आता एवढं उदारतेनं सांगितलं म्हटल्यावर ते शून्याची प्रतीक्षा करत होता आणि म्हणजे 11 नाव टाकलं बरं का. बघा म्हणजे याला काय अपेक्षा आहे असं आता कार्यकर्त्याला किती आले पाहिजे? कमीत कमी 11,000 बरं का. पण 11,000ची याची अपेक्षा आहे म्हणून याने 11 टाकले. परंतु थांबला याच्यासाठी की एखादा शून्य जर त्यांनी वाढवलं तर काय सांगा, आहे ना. आणि मग ते काही टाकलं नाही त्यांनी, ते 11वर थांबला आणि म्हटले पैसे आपलेही घ्या, कार्यक्रमाला पैशाशिवाय होत नसतं बरं का. आणि मग त्याने मस्तपैकी आतल्या खिशात हात घातला, पैसे दिल्याशिवाय काम चालत नाही. आणि मग मस्त अशापैकी हात घातला खिशात आणि बरं का तुम्हाला सांगतो, पैसे मला आताही सापडणार, त्यांना तेव्हाही सापडले नव्हते बरं का. तुम्ही कार्य करायचं, कार्य पैशाशिवाय होत नसतं, कोणाला सोडू नका, सर्वाला मागा, 11 रुपये आपले पण घ्या. बंगला मोठा आहे, गाडी मोठी आहे, पैसे भरपूर आहे, पण अंतःकरणात उदारता नाही, दान घडत नाही. देण्यासाठी 4 गोष्टी लागतात. त्यातलं तुम्हाला एक दुसरं उदाहरण मी सांगितलं. पहिलं कोणतं? स्वातंत्र्य. दुसरं कोणतं? ही आता उदारता. जे तुम्हाला द्यायचं आहे त्याच्याबद्दल उदारता असली पाहिजे, आहे का नाही. आता तिसरी गोष्ट आहे बघा, संभावना. संभावना म्हणजे ती वस्तू आपल्याजवळ असली पाहिजे, आहे ना. कार्यकर्ते मंडळी थोडीशी नाराज झाली, निराश होत नसतात कार्यकर्ते, त्यांच्यामध्ये अत्यंत उत्साह असतो. पुढच्या घरी जाऊया म्हटले, काय हरकत नाही. अंदाज चुकला आपला, साधं घर निवडलं. एक साधं घर होतं, घरात काही घराच्या अंगणात काही गाडी वगैरे नव्हती, एक बाज होती. आणि मग कार्यकर्ते मंडळी गेली, बाजावरच टेकली बाहेर. त्यांचं चाहूल ऐकून आतून यजमान आली, लुंगीवरच होती. अरे वा वा वा, या 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 या, सोन्याचं पान कसं इकडं उडत आलं. सौभाग्यवतीला त्यांनी पाणी आणायला सांगितलं, पाणी आलं. बसायच्या आत पाणी भेटलं, पाणी झालं. चहाही सांगितला, चहा झाला. प्रास्ताविक झालं. मग यजमानाची वारी. आता यजमान म्हटले, तुम्ही करत असलेलं कार्य हे अप्रतिम कार्य आहे, प्रेमाचा उपाय आहे. तुम्ही कार्यक्रम घेता म्हणून या ठिकाणी साधू संतांचं दर्शन आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना होतं. तुम्ही कार्यक्रम घेता म्हणून अन्नदात्याला निर्हेतुक अन्नदान घडतं. तुम्ही कार्यक्रम घेता म्हणून आलेल्या साधू संतांच्या माध्यमातून ज्ञानदान घडतं. तुम्ही कार्यक्रम घेता म्हणून चतुर्विध साधनाचं एकमेकाला दर्शन होतं आणि प्रत्यक्ष ईश्वर भेटल्याचं गोमटं प्राप्त होतं. आणि म्हणून तुमच्या या कार्यासाठी गेल्या 4-5 वर्षापासून मी विचार करत होतो. माझी परिस्थिती तुम्हाला काही देण्यासारखी नाही. माझ्या देण्याने तुमचा काही कार्यक्रम काही फार मोठा पुढे धकणारही नाही आणि बंदही पडणार नाही समजा मी दिला नाही तर. पण माझी इच्छा आहे तुमच्या कार्यक्रमाला देण्याची. पण 2-4 वर्षापासून मला ते शक्य होत नव्हतं. यावर्षी मात्र असं म्हटल्याबरोबर सागरनी
पावती बुक काढलं, मांडीवर ठेवलं, नाव टाकलं. आणि यावर्षी मात्र तुमच्या कार्यक्रमाला 500 रुपये दान द्यायचे आहे आपल्याला, असं म्हणून आपण 500 रुपयाची नोट भगवद्गीतेमध्ये मी ठेवली. टाकून टाकला 500चा आकडा. आता काय पावती फाडायची, फक्त नाव टाकून झालं, आकडा टाकून झाला, आता पावती फाडून द्यायची फक्त. पण समस्या अशी आहे, 500 रुपयाची नोट तुमच्या या कार्यक्रमाला देण्यासाठी तुम्ही कार्यकर्ते माझ्याकडे याल, मी यावर्षी देईल म्हणून मी भगवद्गीतेत रोज ठेवायचो, भगवद्गीतेचं पारायण करायचो 15 अध्याय, आणि दररोज ती नोट बघायचो, आपल्याला कार्यक्रमाला द्यायची असं म्हणून ठेवली. पण बाबा, माझ्या अभाग्याचं एवढं भाग्य कुठे आहे? तुमच्या या कार्यक्रमामध्ये माझा खारीचा वाटा पडावा एवढं भाग्य नाही बाबा. खूप अनंत जन्मी अडचणी जोडल्या, अडथळा जोडला, याही वेळेला काहीतरी अडथळा जोडलेला असून बाबा माझ्यासाठी देवाला प्रार्थना करा की माझा अडथळा दूर व्हावा. बाबा 500 रुपयाची नोट भगवद्गीतेमध्ये ठेवली होती, पण रात्रीच मुलीच्या पोटात दुखायला लागलं आणि गाडी करून त्याला दवाखान्यात न्यावं लागलं. भाडं 500 रुपये गाडीवाल्यानीच घेतले, डॉक्टरचे आणखी बाकी आहे. अंतःकरणात ओलावा आहे, देण्याबद्दल उदारता आहे, पण वस्तूची संभावना नाही, दान घडत नाही, देऊ शकत नाही माणूस. आपण बघितलं, देण्यासाठी स्वातंत्र्य असावं लागतं, देण्यासाठी उदारता असावं लागते, देण्यासाठी आता काय असतं, संभावना असावं लागतं, है ना. आता चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, मंडळी नाराज नाही झाली बरं का. आता मंडळी आणखी उत्साही झाली की चला आपल्या कार्याचं कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये अशा प्रकारे कौतुक आहे, कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये इतका ओलावा आपल्या कार्यामुळे निर्माण होतो. मंडळी आणखी उत्साही झाली, पुढच्या घरी गेली. पुढच्या घर जेमतेम होतं बऱ्यापैकी. त्या ठिकाणी गेल्यानंतर आता यजमानांना बोलावलं, प्रास्ताविक झालं. प्रास्ताविक झाल्यानंतर यजमान म्हटले, यजमान आहे त्या अवस्थेत, पाणी वगैरे काही सांगितलं नाही, बसाही म्हटले नाही यांना. घर चांगल्या प्रकारे सागर बघत होता. पहिल्या घरी आपण जाऊन बसलो, या ठिकाणी तिथे कशा प्रकारचा आदर मिळाला, दिलं पाणीच, परंतु चहाची त्याला अमृताची गोडी होती. या ठिकाणी मात्र दिसतंय सारं, परंतु उदास वातावरण आहे. सर्व कार्यकर्ते मंडळी एकमेकाकडे बघत होती. यजमान आले, बसा म्हटले, बसले खाली आणि सांगितलं, प्रास्ताविक झालं. आता वर्गणी द्या. तेव्हा यजमान म्हटले, सागर कंपनीत जातो, किती ते किती जातो? म्हटले काय नाही, आपली रोजची जनरल ड्युटी असते, कधी वेळ मिळतो तुला इकडं काम करायला? सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिकडं राहतो, मधल्या कामात हे साईड बिझनेस आहे का तुझा? सागरसोबत मयूर होता. म्हटले तू तिकडे शूटिंग करायला जातो, ह्या देवाजवळ त्या देवाजवळ, काम धंदा काही करत नाही, याच्यातले पैसे तिकडे नेऊन देतो का? मोठे मोठे कार्यक्रम घेता आणि उरलेले पैशाचा हिशोब. मागच्या वर्षी नारळ आणले पोतभर, 4च वक्ते होते, त्यांना दिले, बाकीचे काय केले? ज्याला दान द्यायचं आहे त्याच्याबद्दल अंतःकरणात अजिबातही श्रद्धा नाही, ते दान होईल का? कार्यकर्ते मंडळीच्या लक्षात आली गोष्ट. संभावना, स्वातंत्र्य, उदारता आणि अंतःकरणात श्रद्धा, या 4 गोष्टी आपल्याजवळ असल्या तर दान घडत असतं. आपल्याजवळ जे काय असेल त्याचं दान जर करायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी या 3 गोष्टी सोबत लागतात. जे काय आपल्याकडे आहे 10 रुपये, तर ते 10 रुपये देण्यासाठी या 3 गोष्टी सोबत लागत असतात. त्या आपल्याकडे आहे का नाही एकदा आपण तपासले पाहिजे, तरच आपल्याकडून ते दान घडत असतं. श्री दत्तात्रय प्रभूंना या चतुर्युगी अवतार असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या संदर्भामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ते आदिगुरु आहेत हे याबरोबर हे सांगत असतानाच अनेक प्रकारचे विशेषण श्री दत्तात्रय प्रभूंच्या संदर्भाने सांगितलेले आहेत. श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार तर आहेच, परंतु श्री दत्तात्रय प्रभूंचं जे कार्य आहे हे कार्य अलौकिक अशा प्रकारचं आहे, विलक्षण अशा प्रकारचं आहे. आणि ते विलक्षण कसं आहे, अलौकिक कसं आहे हे ऐकण्यासाठीच आदरणीय महंत श्री भंडारकर बाबा
यांनी गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करतायत हे मंदिर या ठिकाणी निर्माण झाल्यापासून, की विविध वक्ते या ठिकाणी आणून आपल्या सर्वांना त्याचं मार्गदर्शन ते आपल्याला करवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आजही प्रमुख वक्त्याकडून आपल्याला ते ऐकायचं आहे, म्हणून त्या विषयाला आपण जास्त हात न घालता आपला विषय ध्वजारोहणाचा होता. ध्वजारोहणाच्या संदर्भाने 4 कोपरे ध्वजाला आहेत हे मी तुम्हाला सांगत होतो. आणि या 4 कोपऱ्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते हेच आहे की 4 गोष्टीवरच आपलं ज्ञान आधारित आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले हे ज्ञान स्वामी निघून गेल्यानंतर असन्निधानी 4 गोष्टींवरच आधारित आहे. ती जी उपसाधनं आपल्याला सांगितलेली आहे, स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू, या 4 गोष्टींनीच ते पूर्णत्वाला जाणार आहे. या 4 गोष्टीच्या भोवती आपण राहिलो, या 4 गोष्टी आत्मसात केल्या, या 4 गोष्टीच्या सहवासात आपण गेलो तरच आपल्या आत्म्याची उन्नती होणार आहे, आपला आत्मा उद्धाराच्या मार्गाने जाणार आहे. तो जावा ही सत्कामना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आदरणीय माझे परमस्नेही महंत श्री भंडारकर बाबा अतिशय तळमळीने कार्य करत असतात. त्यांचं जे काय कार्य आहे हे एकला चलो रे या दृष्टीने असतं. ते हातात काम घेतात आणि हळूहळू कार्यकर्ते जुटत जातात, काम यशस्वी होतं. त्यांच्या या संपूर्ण कार्याला मी माझ्या तन मन धनासह शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्याची शुभकामना करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी शांतचित्ताने ऐकलं. आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.